11, 12, 13 या तारीखला पुढच्या महिन्यामध्ये ज्या स्पर्धा होणारच आहे या स्पर्धेसाठी या ठिकाणी व्यासपीठ दावा करतोय. पंचांचा अचूक निर्णय, चांगल्या प्रकारे लक्ष आहे पंचांचा. आणि मला वाटतं या ठिकाणी एक गडी चांगल्या प्रकारची चढाई होती यार, तेवढी चांगली. पाहूया कासाडे संघाचा खेळाडू. उत्कृष्ट असा हा खेळ चाललाय. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई, हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न आहे कासाडे संघाचा खेळाडू. हायस्कूलला मिळालेला आहे. कृपया कोणी राखीव खेळाडू बाजूला बसायचं आणि थोडं मागे थांबायचं आहे पाठच्यानी. चांगला गडी टिपलाय, उत्कृष्ट असा गडी. आणि मला वाटतं पाहूया या ठिकाणी एक गुण व्हिडिओ करणार नाही. आणि चांगली पकड मोठा हायस्कूल कडून या ठिकाणी उत्कृष्ट माती गेले. पाणी घे. अटीतटीचा सामना. लातेने गडी टिपण्याचा प्रयत्न, हाताने गडी मारण्याचा प्रयत्न खेळाडू करतोय. आणि मला वाटतं पाहूया या ठिकाणी 2 गुण 3 गुण. नाव काय खेळाडूचं? या ठिकाणी 3 गुण मिळाले कासारडा संघाला. कासारडा खेळाडू संघाचं नाव या ठिकाणी थोडासा थांबलेला सामना पूर्व चांगलं होतं. आणि मला वाटतं पाहूया उत्कृष्ट चढाईवर अर्धी. बोनस प्लस 2 गुण मिळून दिलेले मानाचा गुण बोनस. आणि पुन्हा एकदा होते या ठिकाणी बोनस टाकण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पाहूया पंचसंख्या आहेत. उत्कृष्ट चढाई म्हणावी लागेल कोणत्या हायस्कूल साठी. ते कष्टाने या ठिकाणी चढाई करतात. पाहूया उजव्या कोपऱ्या बोनस घ्या. बोनस आणि सुपर टेकलर आहे. पाहूया या ठिकाणी मला वाटतं मार उत्कृष्ट पकड. पाहूया शुभा वेंगुर्लेकरचा या ठिकाणी मुलगा कुठे दिसत नाहीये. बघ ना माहिती आहे. 4 नंबर खेळाडू याच्यावर संपूर्ण मदर आहे फोर्ट हायस्कूलची. 4 नंबर खेळाडू. आणि मला वाटतं या ठिकाणी
चांगली एकाने धरलाय ना तो सपोर्ट होय सातत्याने या खेळाडूची जर पकड झाली तर मला वाटतं फोंडा हायस्कूल बरेचसे या ठिकाणी गुण घेण्यात यशस्वी होईल. पाहूया कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी फोंडा हायस्कूलचे खेळाडू करत आहेत. चार थोडं या ठिकाणी 5 गुणांची आघाडी जी आहे ती कासारडे संघाकडे आहे. पुन्हा एकदा मला गुण मिळाला तेव्हा सतत आपल्या संघाचा थर्ड रेड आहे. पाहूया या मध्ये गुण मिळवला तर या ठिकाणी पंच आहे दोन्ही आणि मला वाटतं थोडीशी घाई मोठा गडी चलते. पाहूया हा खेळाडू जर चढाईमध्ये जर यावेळी गुण मिळवला तर या ठिकाणी थोडस सामना तो चाललाय. खतरनाक खेळ उत्कृष्ट चढाईसाठी पाहूया. अरे बोनस भाऊ प्रत्येक गेम परतलाय तो हळदी नाव फोंडामध्ये मोठं आहे. हळदी गुण पकड करून झाले. संपूर्ण सामन्यामध्ये जी मजा आली आणि मला वाटतं थोडंसं 16-13 एका धरल्याने 3 पट आरामात येतात आणि थोडीशी खाई फोंडा स्कूल होते उत्कृष्टाची या ठिकाणी पकड करायला आणि मला वाटतं या ठिकाणी एकटीचा सामना आणि प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होतोय. पाहूया बरेचसे सामने मोठा अनुभव असलेले दावा करतोय खेळाडू. पाहूया आणि गडी बाद पाहूया. हळदी 3.5 पॉईंट लीडला आहे ना. 18-16 तर 19-16 उत्कृष्ट असा हा गुण मिळतोय फोंडा हायस्कूलला. या खेळाडूची जर पकड झाली तर मला वाटतं सामना थोडासा रंगतदार होईल. खरोखरच कासारडे संघाचा किंवा तुल्य बळ असा सामना होतो तो फोंड्या बरोबर. मला वाटतं थोडीशी गडबड कासा उत्कृष्ट अशी चढाई या खेळाडूचे संपूर्ण मदार कासारडे संघाकडून त्याच्यावर आहे. या ठिकाणी कृपया जरा पंचांना एक सूचना आहे, जरा मॅच 1 मिनिटासाठी जर थांबवा. 70 वर चढाई झाली की जर थांबवा. ऑफिशियली टाइम आउट घेऊन थांबवा. थांबा जरा 1 मिनिट. बोनस घ्या.
चांगली चालू सामना पहिला सेमीफायनल सामना आहे. हा सामना संपल्यानंतर बरोबर 10 मिनिटाचा ब्रेक होणार आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनल आणि अंतिम सामना होईल. नाट्य करू या दोन संघांची पहिली सेमीफायनल होईल आणि नंतर चालू सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सेमीफायनलचा विजेता असा अंतिम सामना होईल. याची नोंद घ्या. खेळाडूंनी कोणी बोलायचं नाही. येते खेळाडूंनी बोलायचं नाही. या ठिकाणी लाईन मॅनला विनंती आहे की जे आऊट असेल त्यांना लाईन मध्ये बसून घ्यायचं आहे. खाली थोडस मनोबल कमी झालंय ते फोर्ट हायस्कूल. एक गुण मिळाला या ठिकाणी. चांगली पटकन 1+2.3 पॉइंट गया. 6 पॉइंट लीड आहे का साडा ना. बोनसचा गुण दिलेला आहे. आता 28-30 म्हणतोय. बघूया या एक रमवंत कसा या ठिकाणी आणि या ठिकाणी एक गुण मिळाला होतो फोर्ट हायस्कूलला. गुणसंख्या झाली 30-30. बरोबरी झाली. आता पॉईंट देता कामा नाही. उत्कृष्ट आज मस्त झाली ना. पाहायला मिळालंय. पाहूया चांगली पद्धत गुण घ्या. 1+3 पॉइंट. 34-31. अटीतटीचा सामना होतोय. मगाशी जो झाला कनेडी विरुद्ध जो सामना झाला होता तो 5-5 राडीवर सामना झाला होता. तसाच हा सामना सुद्धा होऊ शकतो. पाहूया बरोबरच उत्कृष्ट अशी चढाई या खेळाडूची आहे. सातत्याने एकदम सर्वांना मागे बरोबर पाहायला मिळत आहे. थोडस आठ सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी कोणी उद्धत घालायचे नाही. पंच या ठिकाणी सज्ज आहेत. आणि या ठिकाणी एक गुण आसरण्याला एक गुण. छत्तीस अटीतटीचा सामना होत चाललाय. पाहूया
पंच सज्ज आहेत. कोणी बोलायचं नाही, बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. टेक्निकल पॉईंट होंडाला मिळाला आहे. आणि उत्कृष्ट चढाई झाले जातात त्याने केली होती. थोडं माझ्या किती मिनिटं रे सर? काय शेवटचं मिनिट आहे. 4 पॉईंटची 3 पॉईंटची लीड आहे. हा सामना मला वाटतं चाललाय. जर थोडंसं पारडं परत एका तासाने संघाचं होत आहे. या खेळाडूने तीन मला शिकवले होते आणि थोडीशी घाई होते आणि मला वाटतं या ठिकाणी सामना या ठिकाणी पंच लक्ष ठेवा. पॉईंट घे. बोनस कसा दिला पाहिजे तो लक्ष ठेवा. पाहूया उत्कृष्ट चढाई अदिल यांची. त्याचे सर दुसरे आहेत ते नसतील. तिकडे सुद्धा फोंडा हायस्कूलचे शिक्षक आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी फक्त मुलांना मार्गदर्शन करायचं आहे. बाकी कोणी तिकडे गडबड घोटाळा करू नये. अटीतटीचा सामना चालू आहे. पंच या ठिकाणी सज्ज आहेत. पाहूया बोनस पॉइंट. 1 पॉईंटची लीड आहे ना कासाडा. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायचा असतो. कासारडे संघ थोड्याच ताकदीने लढाई करतोय फोंडा संघाबरोबर आणि फोंडा संघ सुद्धा या ठिकाणी आणि मला आता बोनस प्लस 2 पॉइंट. बोनस पॉइंट कासारडा. 41-42 एकच पॉईंटची लीड आहे. 41-42 45 शेवटचे 5 मिनिटं डिक्लेअर करायचे. काही मिनिटं शिल्लक आहेत. लास्ट मिनिट काय होत आहे तुम्ही या चढाईवर जर गडबड झाली तर संपूर्ण बोनस पॉईंटची गरज आहे ती कासाडे संघाला. या ठिकाणी पाहूया कोकरे टेक्निकल पॉईंट द्यायचा. बाहेरून आवाज आला तर टेक्निकल पॉईंट द्यायचा. राज्य स्तरावर खेळणारे खेळाडू जर अशा पद्धतीने वागत असेल तर चुकीचं आहे. आणि मला वाटतं पाहूया बरोबर काय होते बरोबर सुटला.